नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न स्किप करू नका आणि स्वतःच्या शॉर्ट का होईना नोट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करत जा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्याच म्हणजेच 16 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, पूर्णपणे स्वयंचलित म्हणजे फुली ऑटोमेटेड हल्दिया बल्क टर्मिनलचे उद्घाटन कोणी केलेले आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नरेंद्र मोदी यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. हा टर्मिनल कोलकात्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदराच्या हल्दिया डॉक कॉम्प्लेक्समध्ये आहे आणि हल्दिया बल्क टर्मिनल हे हुगळी नदीवरती भारतातलं पहिलं पूर्णपणे स्वयंचलित ड्राय बल्क टर्मिनल आहे आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड हा प्रकल्प तयार याने केलेला आहे आणि या टर्मिनलची कार्गो हाताळण्याची वार्षिक क्षमता 4 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. पुढील प्रश्न दुसरा, महिला क्रिकेटमधील योगदानासाठी BCCIचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिताली राज हिला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. BCCIचा कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार यावेळी राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना मिळणार आहे. काल आपण राहुल द्रविड यांचा प्रश्न पाहिला होताच. त्या व्यतिरिक्त कोणाला मिळणार आहे हा जीवनगौरव? तर रॉजर बिन्नी यांना देखील. तर हे लक्षात ठेवा, हा पहिला पॉईंट. आणि महिला क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानासाठी मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्कार देणार आहेत. 2024-25 हंगामासाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू म्हणून शुभमन गिलची निवड झाली. त्याला पोली ओमरिगर पुरस्कार मिळेल आणि स्मृती मंधानाला तिच्या कारकिर्दीत 5व्यांदा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा संपूर्णच प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण खूप महत्त्वाचं आहे. याच्या कुठल्याही पॉईंटवरती एकतरी प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये, तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न तिसरा, मूत्रपिंड विकारामुळे होणाऱ्या रक्ताल्पतेच्या म्हणजे अल्परक्त असा त्याचा अर्थ होता, उपचारासाठी तयार केलेल्या डेसिडस्टॉड या औषधाला कोणत्या देशात विक्रीची परवानगी मिळाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीनमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. झायडस लाईफ सायन्सेस या कंपनीने डेसिडस्टॅड नावाचं औषध चीनमध्ये विक्रीसाठी मंजूर झालं आहे आणि चीनमध्ये औषधांना मंजुरी देण्याचं काम नॅशनल मेडिकल प्रोडक्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन पाहतं. आणि डेसिडस्टॉड हे तोंडावाटे घेण्याचं औषध असून ते शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया वाढवण्यास मदत करते. औषधाचे नाव लक्षात ठेवा आणि कशावर आहे ते लक्षात ठेवा. पुढील प्रश्न चौथा, 2026च्या चीन ग्रँड प्रिक्स स्प्रिंट शर्यतीत विजय कोणाचा झाला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जॉर्ज रसेल यांचा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 14 मार्च 2026ला झालेल्या चीन ग्रँड प्रिक्स स्प्रिंट शर्यतीत जॉर्ज रसेलने बाजी मारली. 19 फेऱ्यांची ही स्प्रिंट जॉर्ज रसेलने जिंकली, तेही दुसऱ्या क्रमांकावरती असलेल्या ड्रायव्हरपेक्षा फक्त 0.6 सेकंदांनी पुढे राहून. या विजयामुळे जॉर्ज रसेल 2026 मोसमाच्या गुणतालिकेमध्ये आपली आघाडी 11 गुणांनी वाढवलेली आहे. पुढील प्रश्न पाचवा, 2025 सालासाठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर योग्य
उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, वैरामुथू यांना. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 2025 सालचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध तमिळ कवी लेखक वैरामुथू यांना मिळाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे भारतीय भाषेतल्या साहित्यिक कामगिरीसाठी दिला जाणारा देशाचा सर्वोच्च सन्मान आहे हा. आणि वैरामुथू यांनी 4 दशकांपेक्षा जास्त काळ साहित्याची सेवा केली आहे आणि 37हून अधिक पुस्तके त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये लिहिलेली आहेत. पुढील प्रश्न 6वा. थंड पाण्यातील मत्स्यपालनावरती पहिले राष्ट्रीय संमेलन भारतात कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्रीनगरमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतात थंड पाण्यातील मत्स्यालयावरती पहिलं राष्ट्रीय संमेलन श्रीनगर, जम्मू काश्मीर येथे होणार आहे. हे संमेलन शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात होईल आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत थंड पाण्यातील मत्स्यपालनाच्या विकासासाठी 2,299.55 कोटी रुपयांची गुंतवणूक मंजूर करण्यात आलेली आहे यासाठी. पुढील प्रश्न 7वा. 2026 मधील योग महोत्सवाचे उद्घाटन कोणी केलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रतापराव जाधव यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. योग महोत्सव 2026 ची सुरुवात नवी दिल्लीमध्ये केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेली आहे. या कार्यक्रमातून 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी 100 दिवसांची उलटगणना सुरू झाली. दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतो. योगाशी संबंधित राष्ट्रीय उपक्रमांचे नेतृत्व आयुष मंत्रालय करते आणि 2015 मध्ये भारताच्या प्रस्तावावरती संयुक्त राष्ट्रांनी ठराव मंजूर केल्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित झाला. कधीपासून झाला? 2015 पासून. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 8वा. दरवर्षी 15 मार्च रोजी कोणता जागतिक दिवस साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जागतिक ग्राहक हक्क दिन 15 मार्चला साजरा केला जातो. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 15 मार्च हा दिवस विश्वभरात ग्राहक हक्क दिन म्हणून ओळखला जातो. युनायटेड नेशन्सने 15 मार्चला इस्लामिक विरोधी द्वेषाविरुद्ध लढण्याचा दिवस जाहीर केलाय आणि प्राचीन रोममध्ये 15 मार्च म्हणजे मार्च इट्स म्हणजे एक महत्त्वाचा दिवस असं मानलं जातं आणि काही देशांमध्ये या दिवशी हंगेरीचा राष्ट्रीय दिन असतो आणि 16 मार्च लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. दोन्ही दिवस लक्षात ठेवा, 15 मार्च आणि 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. भारताच्या क्रीडा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी वाढवण्याचे आवाहन कोणी केलं? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजनाथ सिंह यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हे भाषण त्यांनी नवी दिल्लीच्या आदित्य बिर्ला स्मृती पोलो चषकाच्या अंतिम फेरीत व्यक्त केलं. युवकांसाठी क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी खेलो इंडिया योजना मोलाची आहे आणि ऑलिम्पिकसाठी प्रतिभावान खेळाडूंना घडवण्यासाठी लक्ष ऑलिम्पिक पोडियम योजना राबविली जाते. या पॉइंटसाठी कुठली योजना आणि ऑलिम्पिकसाठी कुठली योजना असं लक्षात ठेवा. प्रश्न 10वा. आसाम, केरळ, पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान कधी होणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 9 एप्रिल पासून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आसाम, केरळ, पुदुच्चेरीत 9 एप्रिल रोजी मतदान होईल. तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल पासून मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदान 2 टप्प्यात घेतले जाईल, म्हणजे 23 एप्रिल आणि 29 एप्रिल. आणि या सगळ्या 5 राज्यांच्या मतमोजणीसाठी 4 मे तारीख ठरवण्यात आलेली आहे. किती राज्यांमध्ये एकत्रित निवडणुका जाहीर झाल्यात असा प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न 11वा.
पश्चिम आशियातील संघर्षावरती समान भूमिका तयार करण्यासाठी भारत कोणत्या आंतरराष्ट्रीय गटातील देशांशी संवाद साधत आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्रिक्स देशांसोबत. महत्वाचे पॉइंट्स पहा. हे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं आणि यासाठी ब्रिक्स गटाचे अध्यक्षपद भारताकडे आहे यावेळी आणि विस्तृत चर्चा करणं गरजेचं होतं, म्हणून 12 मार्चला ब्रिक्स शेर्पांची आभासी बैठक झाली. मुख्य मुद्दा म्हणजे पश्चिम आशियातील परिस्थिती. प्रश्न 12वा, आजचा शेवटचा प्रश्न. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणती मानद पदवी प्रदान करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर ऑफ सायन्स. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यांना हा सन्मान दिलाय आणि विद्यापीठाच्या 39व्या पदवी प्रदान समारंभामध्ये हा पुरस्कार त्यांना मिळाला आणि राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते हा सन्मान फडणवीस यांना प्रदान करण्यात आला आणि कृषी क्षेत्राचा विकास, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सुशासनात दिलेल्या योगदानासाठी हे गौरव त्यांना देण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 16 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती आहे आणि तुम्ही आजचे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.